वी गणेश पडवळ. आणि तुला ते मेडल मिळालं त्यासाठी तू किती वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि तुझी किती वर्षाची मेहनत आहे? मी झाले 5 वर्ष क्लाइम्बिंग करते. कुठे कुठे प्रॅक्टिस करते आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात? मी पुण्यामध्ये राजे शिवाजी क्लाइम्बिंग वॉल शिवाजीनगर मध्ये. पण तिथे तर खूप कमी म्हणजे फॅसिलिटीज आहेत, तरी तू स्वतःला कसं तयार केलं? हो, तिथे खूप कमी फॅसिलिटीज आहेत, पण तरी सर घेत होते माझं चांगलं करून. म्हणजे ते घ्यायचे माझं चांगलं काय काय वेगवेगळ्या प्रॅक्टिस करून घ्यायचे. आणि आता ही वॉल पण, या वॉल मध्ये पण आता खूप साऱ्या फॅसिलिटी झाल्या आहेत. तू हा स्किल का निवडला? कारण लहानपणी मी खूप काय म्हणतो हायपर ऍक्टिव्ह होते. त्यामुळे मग आई, आता जे माझा मामा आहे तो माझ्या सरांचा गुरु होता. मग आईने माझ्या मामाला विचारलं की आता काय लावू शकतो हिला, म्हणजे हिची एनर्जी तिथे जाईल. मग तो म्हटला क्लाइम्बिंग लावून बघ, आणि मला क्लाइम्बिंगच खूप आवडलं. तुला घरातून कोणाचा सपोर्ट मिळाला क्लाइम्बिंगसाठी? नाही, सगळ्यांच, आई बाबा, दीदी आणि मामा, आता तुझ्या आजी. जनरेशनमध्ये तू काय मेसेज देते तुझ्यासारख्या मुली आहेत या फील्डमध्ये, स्पोर्ट्समध्ये? तुम्ही पण एकदा क्लाइम्बिंग ट्राय करा, तुम्हाला क्लाइम्बिंग खूप आवडेल. क्लाइम्बिंग हा गेम ऑलिम्पिकला सुद्धा आहे, तुम्ही पण क्लाइम्बिंग करा, आवडेल तुम्हाला फिटनेस साठी. तुला या स्पर्धेत ना छान अनुभव काय असतो? कुठला? आता एशियन्स मध्ये म्हणजे तेच, होल्ड खूप भारी आहेत, ओपन होल्ड छान आहेत. म्हणजे इथे वॉल पण एक खूप भारी झाली. युरोपला वगैरे जशी वॉल असते, ऑलिम्पिकला वॉल असते, सेम तशी वॉल आहे. परत होल्ड सेम तसे आले, खूप छान झालं इथे काय काय. या अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनसाठी पूर्ण जगभर फिरली. पण पहिल्यांदाच असं काहीतरी झालंय की पिंपरी चिंचवडमध्ये तुझ्या शहरात ही कॉम्पिटिशन तुला करायला मिळाली. त्याबद्दल तुला काय वाटतं? एवढी सगळी मुलं इथे आली आणि ते पण या स्पर्धेत भाग घेतला. खूप छान वाटतंय. म्हणजे असं खूप छान वाटतंय की परदेशातली लोक आपल्या काय म्हणतो होम टाउन मध्ये आलेत, म्हणजे पुण्यामध्ये आलेत. आपण पुण्यातले आहेत, ते परदेशातले पुण्यामध्ये येऊन कॉम्पिटिशन खेळतात. खूप छान वाटतंय मला. गोल्ड मिळालं तुला. हो. काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे मला कसं वाटतंय, हा, गोल्ड मेडल मिळालं. आता मला खूप छान वाटतंय आणि म्हणजे खूप आनंद होते आणि छान वाटतंय. पण ते असंच मला दर कॉम्पिटिशनला गोल्ड मिळत राहावं आणि ऑलिम्पिकला पण गोल्ड मिळावं. तुझं एम्बिशन काय आहे? तुला आणखी कुठल्या स्पर्धेसाठी तयार व्हायचं? मला ऑलिम्पिकला गोल्ड मेडल आणायचं. तुझ्या मैत्रिणीला तू काय आव्हान करशील या स्पर्धेमध्ये? म्हणजे मला प्रश्न नाही कळला. आव्हान म्हणजे सांगशील काय, संदेश काय ओ, देशील? काय नाही, मी सांगेल तिला की तू पण ये, जॉईन कर क्लाइम्बिंग, तुला पण खूप आवडेल क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंग हे एक जिम लावतात ना, म्हणजे लोक जिम लावतात, तसंच क्लाइम्बिंग पण एक जिमच आहे. तुम्ही पण एकदा क्लाइम्बिंग लावून बघा, आवडेल तुला पण खूप. आपण एकसाथ प्रॅक्टिस करू. तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांग, एवढी मोठी स्पर्धा आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाली आहे, त्याबद्दल तुला काय वाटतं? मला खूप आनंद होतोय, कारण आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये एवढी मोठी स्पर्धा एशियन्स होतीये. परदेशातली लोक आपल्या पुण्यामध्ये येत आहेत, आपण पुण्याचेच आहेत, आणि परदेशातली लोक येऊन आपल्या पुण्यामध्ये येऊन कॉम्पिटिशन खेळतायत. आणि आपल्या पुण्यामध्ये खूप छान फॅसिलिटीज झाल्यात. मला खूप आनंद होतो. क्योंकि ये अच्छा लगा हमको करने में। चॅलेंज क्या है इसमें? चैलेंजिंग क्या रहता है? चैलेंजिंग ये है कि अलग अलग कंट्री से आते हैं, दोनों के बीच से मेडल लेके आना है, जीतना है, अपना इंडिया को रिप्रेजेंट करना है। आप लास्ट टाइम एक All कॉम्पिटिशन right, जा नहीं सके, ladies and gentlemen, क्या the कारण victory था? ceremony for IFSC पासवर्ड नहीं Asian बनाता है। Championship आप कहाँ से Pimpri थे? Chinswar 2025 now begins for the male जमशेदपुर। under 15 stream. वहाँ पे हाँ, तो वो वहाँ पे आप Please कैसे? welcome the कैसे आए? medalists and the presenters on the stage. हॉस्टल में आप कहाँ तक कैसे पहुँचे? Come on, let's cheer for them, please. तो मेरा मामा भी उस हॉस्टल में पढ़ते थे, तो हमको मामा एडमिशन कराए, अपने बड़े मामा। The medalists will be presented by Mr. आकाश सुरेन है और मैं ये से झारखंड से क्लाइंबिंग करता हूँ, और मैंने 3 साल से प्रैक्टिस कर रहा हूँ कि ये इंटरनेशनल में गोल्ड मारने का, और इस बार मैंने अच्छा किया और अपना पूरा फुल एफर्ट लगा के और अपना इंडिया को मेडल जिताया है। और मैं चाहता हूँ कि ऐसा और भी हमारे जो स्पोर्ट पर्सन है इंडिया को जो रिप्रेजेंट कर रहे हैं, वो हमारे लिए ऐसा और मेडल जीते,
हम लोगों ने स्पोर्ट्स क्लाइंबिंग में और अच्छा करे। और यहाँ का फैसिलिटी भी ऐसे भी बहुत अच्छा है ऐसा क्लाइंबिंग करने के लिए। और मैं चाहता हूँ कि और हमें इंडिया को सपोर्ट मिले और आगे बढ़े इंडिया। कितने सालों से मेहनत कर रहे हैं आप? मैं तो 2001 से क्लाइंबिंग स्टार्ट किया और उसके बाद से मुझे पता चला कि इंटरनेशनल में ऐसा ऐसा कॉम्पिटिशन्स होते हैं, IMA ऐसा कुछ क्लाइंबिंग कराते हैं। तो हम सोचे कि ये लोग कर सकते हैं तो क्यों नहीं हम कर सकते। इसलिए हम भी सोचे कि करना है तो करना है, अपने इंडिया को मेडल जिताना है। तो इसलिए हम मेरा ये तीसरा इंटरनेशनल है। मैं 2 बार मैंने तो ऐसा कुछ कर नहीं पाया। इस बार मैं सोचा कि कुछ भी करके अपने इंडिया को अपना बेस्ट परफॉर्मेंस दिखा के अच्छा करना है। तो मैंने अच्छा परफॉर्मेंस किया तो मुझे गोल्ड मेडल हासिल हुआ। मैंने ये मुकाम पाया। थैंक यू। मैं झारखंड का रहने वाला हूँ। मैं 4 साल से क्लाइंबिंग कर रहा हूँ। आज हमको बहुत अच्छा लग रहा है कि इंडिया के लिए कुछ किए हम, आगे भी करेंगे। यहाँ पे आप 4 दिन रहे, कैसा था सब एटमॉस्फेयर? अच्छा था। कैसे थे सब लोग? अच्छा, सब अच्छे थे। फिल्मी टीचर में आपको कैसा लगा? अच्छा लगा। आपको जो भी फैसिलिटी दी थी वो अच्छी थी? अच्छी थी। यहाँ आके बहुत कुछ सीखना मिला बाहर के लोगों से। फिर